ऊर्ध्व गोदावरी खोरे हे त्रुटीचे आहे, त्या पाण्याचे कधीच वाटप होऊ शकत नाही। गोदावरी खोरे प्रादेशिक पाणी वादात नगर नाशिक शेतकऱ्यांचा बळी देऊ नका। नसता शेतकऱ्यांचा संघर्ष पाण्याने विझणार नाही। मायबाप शासनाने गोदावरी खोऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या 40% शेतकऱ्यांना उघडे नागडे पाडून त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नये, अन्यथा सहकार संपुष्टात येऊन साखर कारखानदारीवर त्यावर अवलंबून असणारी सर्व व्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी दिला आहे। कृष्णा खोऱ्यात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे धडक निर्णय घेतले, तोच नियम शासनाने गोदावरी खोऱ्यातील शेतकरी जगवण्यासाठी लागू करून त्यास मोठ्या प्रमाणात निधी देऊन पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे वळवून पाण्याची समृद्धी निर्माण करावी। शेतकऱ्यांनी पाण्याच्या लढ्यासाठी सज्ज राहावे, असेही बिपिनदादा कोल्हे यावेळी म्हणाले। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपादन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर मंगळवारी संचालक सतीश आव्हाड, सौ वैशाली आव्हाड या उभयतांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी सर्व सभासद शेतकऱ्यांना दसऱ्याच्या सदिच्छा देत सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी जास्तीत जास्त खोडवे ठेवून ऊस लागवडीवर भर द्यावा, असे आवाहन केले। उपाध्यक्ष मनेश गाडे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले। या ठिकाणी पार पडतोय आणि हा चेअरमन साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या। मी विजयादशमीच्या शुभेच्छा देतो, पण पुढची विजयादशमी अशी जाईल की काय, हा मला जरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। कारण की यावर्षी आपण बॉयलर पेटवतोय, अग्निप्रतिपन समारंभ केलेला आहे। पुढच्या वर्षी महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीमध्ये किती बॉयलर पेटतील, हा एक मोठा गण विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्याकडे गांभीर्याने लक्ष सगळ्या राजकीय मंडळींनी घेण्याची गरज आहे। कारण की आपण ज्यावेळेस म्हणतो सहकारामध्ये काम करत असताना सहकारामध्ये निवडणुका 5 वर्षांनी ठरलेल्या असतात, पण लोकशाहीमध्ये आणि सहकारामध्ये एकदा निवडणूक संपली की मग त्या बाकीच्या ते राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे लागतात आणि सहकाराच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस आपला कारखाना आहे म्हणून त्याला सहकार्य त्या ठिकाणी करावं लागतं। म्हणून प्रत्येक कारखान्याचा बॉयलर हा पेटला पाहिजे, त्या दृष्टीची भावना त्या ठिकाणी असली पाहिजे। तीच भावना विवेक भैया आणि बाकीच्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी आहे की आपल्या राहता तालुक्यातील परिसरातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा सुद्धा बॉयलर पेटून त्याचं सुद्धा क्रशिंग व्यवस्थित झालं पाहिजे, अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। नाहीतर उगाच म्हणायचं सहकाराचे जनक, सहकाराचे भक्त, आपण असं जर कधी म्हणत बसलो, पण कृतीमध्ये त्या दिसलं पाहिजे। कृतीमध्ये वागत असताना आपण त्या दृष्टीने ती पावलं उचलली गेली पाहिजे। कारण की आतापर्यंत जी शिकवण स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी जी दिलेली आहे की आपल्याला सहकारामध्ये किती काही असलं तरी कोणी असलं तर सहकाराच्या मदतीला आपण धावून गेलो पाहिजे, ही जी आपली भूमिका आहे ती भूमिका सातत्याने त्या ठिकाणी ठेवण्यात आली। आज आपण पाहतोय की आज आपण इथं शुभारंभ केला, आज अग्निप्रतिपन समारंभ केला। मोठ्या संख्येने आपण आज अग्निप्रतिपन समारंभाच्या बॉयलरच्या पूजेसाठी या ठिकाणी आलात आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती आज त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडलेला असेल। सरकारने पहिल्यांदा धोरण घेतलं पाहिजे, कारण की आज आपण पाहिलं
रात्रीच 15 लाख टन एक्स्ट्रा कोटा साखरेचा रिलीज कोटा त्या ठिकाणी आलेला आहे. कारण की केंद्र सरकार साखरेच्या बाबतीत सातत्याने विचार करत असतो की साखरेचे दर हे सातत्याने नियंत्रित ठेवले पाहिजे. लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत. थोडे बरे भाव वाढायला लागले की सर्वसामान्याचा विचार केल्यानंतर एक्स्ट्रा कोटा त्या ठिकाणी रिलीज होता. आणि ज्यावेळेस एक्स्ट्रा कोटा रिलीज होतो त्यावेळेस मात्र साखरेचे भाव परत खाली यायला सुरुवात त्या ठिकाणी होते. यावर्षी मी केंद्र सरकारला विनंती करेल की केंद्राचं आम्ही मागच्या वर्षी माननीय पंतप्रधान मोदी साहेब, त्याचप्रमाणे या देशाचे पहिले सहकार मंत्री माननीय नामदार अमितजी शाह साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे आम्ही अभिनंदन करतो की हा जो इन्कम टॅक्स जाचक अटी होते त्या केंद्र सरकारने माफ केल्या, त्याच्यातून आम्हाला सोडवलं. पण हा साखर धंदा जर कधी टिकवायचा असेल, मान्य गडकरी साहेबांचं सुद्धा अभिनंदन करेल. इथेनॉलची पॉलिसी घेत असताना त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. पण यावर्षी इथेनॉल करायचं की नाही हा सगळ्या साखर कारखानदारी समोर पडलेला यक्ष प्रश्न आहे. कारण की इथेनॉलचे जर कधी आजचे साखरेचे भाव पाहिले आणि इथेनॉलचे जर कधी भाव पाहिले तर इथेनॉलला कमीत कमी एका लिटर मागे 5 रुपये तरी भाव वाढून दिले तरच इथेनॉल करायला त्या ठिकाणी परवडणार आहे. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याने आता केंद्रामध्ये मागणी केली पाहिजे की हा साखर धंदा जर कधी टिकवायचा असेल, बाहेरून क्रूड ऑइलचा आपल्याला इम्पोर्ट जर कधी कमी करायचा असेल तर इथेनॉलला 5 रुपये प्रत्येक, मग CEV पासून असलेले मोलॅसिस पासून असलेले इथेनॉल, BEV पासून असलेले मोलॅसिस पासून असलेली इथेनॉल, त्याचप्रमाणे ज्यूस टू इथेनॉल या प्रत्येकाला आत्ताचा जो भाव दर दिलेला आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 रुपये दर जास्ती दिला तरच या वर्षी साखर कारखाने इथेनॉलला त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती करतील आणि साखर कारखान्याची परिस्थिती व्यवस्थित राहील. त्याचबरोबर जी भीती आहे सरकारला, केंद्र सरकारला, की साखरेचे काय होईल, तर साखर रॉ शुगर आपण एक्सपोर्ट जर कधी बंद केला आपोआपच देशातल्या लोकांना साखर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. दुर्दैवाने आपण पाहतो लॉंग टर्म पॉलिसी आपल्याकडे नाही आणि लॉंग टर्म पॉलिसी नाही आणि निसर्गावरती आपलं संपूर्ण शेती त्या ठिकाणी अवलंबून असते. मागचे 3 वर्ष 4 वर्ष चांगलं पर्जन्यमान झालं, यावर्षी पाऊसच झाला नाही. पुढच्या वर्षीचं चित्र भयानक आहे. पुढच्या वर्षी सुद्धा गळीताला ऊस राहील की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून आतापासून तयारी केली पाहिजे की या वर्षी जे काही आपण हार्वेस्टिंग करू तर शेतकऱ्यांनी सुद्धा ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल त्यांनी खोडवे त्या ठिकाणी ठेवले गेले पाहिजे. खोडवे ठेवले नाही तर पुढच्या वर्षी ही साखर कारखानदारी उद्ध्वस्त होईल. महाराष्ट्रातील या वर्षी जे बॉयलरचे दुराडे आपण म्हणतो पेटलेत, हे फक्त 90 ते 100 दिवसच पेटलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या पुढे
महाराष्ट्रातील कोणताही साखर कारखाना 100 दिवसाच्या पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे याचा अर्थ व्याजाचा भुर्दंड, बाकीचा सगळं आर्थिक सगळं चक्र या साखर कारखान्याने पुन्हा एकदा आर्थिक दुष्टचक्रामध्ये त्या ठिकाणी सापडणार आहे. त्यामुळे खूप गांभीर्याने आपण याच्यावरती विचार करण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे. या साखर कारखानदारीला, कारण की टेक्सटाईल नंतर आज आपण म्हणतो की हा साखर कारखानदारी ही भारतातली 2 नंबरचा उद्योगधंदा आहे की जो त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो. पण इकॉनॉमिक चेंज झालेले आहे. मागच्या 15 वर्षामध्ये वेगळी परिस्थिती झालेली आहे. इकॉनॉमी झपाट्याने बदलत चाललेली आहे. लोक शहराकडे जे जायला लागलेले आहेत त्याचं कारण आहे की भारतामध्ये आणि जगामध्ये आपण जर कधी पाहिलं, भारत देश हा आयटीचा हब व्हायला पाहायला मिळतो. भारतामध्ये आयटीचा हब मध्ये आज 1 नंबरला भारत हा त्या ठिकाणी चाललेला आहे. मग त्यामध्ये बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, पुणे, मुंबई, दिल्ली ही मोठमोठी शहरं, त्या ठिकाणी आयटीच्या ह्याच्यामध्ये उद्योगामध्ये पगार सुद्धा चांगले त्या ठिकाणी मिळायला लागलेले. म्हणजे इकॉनॉमी ही चेंज होत चाललेली आहे. पण ती कोणाची? जे सुशिक्षित आहे, जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाले, त्यांचा राहणीमान, त्यांचे पगार त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. पण गेल्या स्वातंत्र्य काळापासून देशातील सगळ्या राजकीय नेत्यांनी आतापर्यंत सांगितलं की हा आर्थिक कणा भारताच्या इकॉनॉमीचा जो आहे हा शेतकऱ्यांच्या अवलंबून आहे. 60 ते 65% लोक आजही शेतीवरती उपजीविका त्यांची जगत आहेत. त्याला दुर्लक्षित करून भारताची आर्थिक परिस्थिती कधी सुधारू शकत नाही. आज आपण जे स्वप्न पाहायला लागतोय, भारत 4 ट्रिलियन 5 ट्रिलियनची इकॉनॉमी म्हणून भारत होणार असं आपण जे स्वप्न पाहतोय, ते स्वप्न साकार करण्यासाठी भारतातले आपले केंद्रातले अनेक मंत्री प्रयत्न करतायत. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जो सिंहाचा वाटा आहे, आपले सहकार मंत्री अमितजी शाह साहेब यांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. त्यांनी कालच घोषणा केली की शेतकऱ्यांच्यासाठी मग आपण एक्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून एक कंपनी काढली. पॅक्स म्हणजे आपल्या ज्या काही विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्यांना वेगळा अधिकार देण्याचं काम चालू केलेलं आहे. 4 वेगवेगळे प्रोजेक्ट्स ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना उपयुक्त होतील अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आज सहकार काम करतं की सहकारामध्ये जो प्रॉफिट होतो हा कारखान्याला ठेवता येत नाही, हा संपूर्ण सभासदांमध्ये त्या ठिकाणी वाटावा लागतो. तसाच एक्सपोर्ट कॉर्पोरेशनचा त्या ठिकाणी ती भूमिका आहे. आज ज्या ठराविक 1% सुद्धा व्यापारी त्या ठिकाणी ते काम करतात, ते दलाल म्हणून काम करतात. आणि जे आपण वर्षभर झगडत असतो त्यांना नफा न मिळता त्या दलालाला दुप्पट तिप्पट नफा त्या ठिकाणी दलालाला मिळत असतो. ही ज्याला मिडल मॅन म्हणतो त्याला नेस्तमरूप करण्याच्यासाठी देशामध्ये जर कधी कोणी भूमिका घेतली असेल, केंद्रातल्या भाजप सरकारने पहिल्यांदा भूमिका घेतलेली आहे. याचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा देण्याच्यासाठी पहिलं पाऊल काल त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्याबद्दल कल्पना नाही, आपण त्याबद्दल फार काही जागरूक राहत नाही. ते सांगतात की बा आपल्याला त्याचे शेअर घेतले पाहिजे. माझी विनंती आहे, विविध कार्यकारी सोसायटीला सुद्धा 10,000 रुपयाचं शेअर आहे आणि ते 3-4 शेअर घेतले तर 41,000 रुपये लागतात. ते घेतले पाहिजे जेणेकरून पुढे भविष्यामध्ये
आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. ही जे कोणासाठी इथे काम करतोय आपण, कोण आपल्यासाठी काम करतोय हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. कारण की एका बाजूला मी 15-20 वर्षापूर्वी सांगितलं होतं की त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये खाजगी साखर कारखाने, खाजगी दूध संस्था यांना परवानगी द्यायची. त्यावेळेस मी सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीचा हा त्या ठिकाणी अंत करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. त्यावेळेस बऱ्याच लोकांना वाटलं, कारण की आजही देशामध्ये सहकारामध्ये काम करणारा सगळ्यात सिनियर चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साखर कारखानदारी 40 वर्ष मी काम करतोय. 28 वर्ष चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. पण हा सगळा साखरेचा धंद्याचा चढ उतार या ठिकाणी मी पाहत आलो नाही. त्यावेळेस मी जी बाकी सांगितलं, आजची महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी साखर कारखान्यांचं क्रशिंग जास्ती, पर डे क्रशिंग ज्याला आपण म्हणतो ते जास्ती आहे. आणि त्यांच्या कॅपॅसिटी आज ते दर सीझनला त्या ठिकाणी वाढवत चाललेले. भविष्यामध्ये ही जर कधी परिस्थिती राहिली, पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातली सहकारी साखर कारखानदारी पूर्णपणे नेस्तानुभूत जाईल. हे काळ्या दगडावरची लेख हे माझ्याकडून लिहून घ्या. किती लोकांनी टीका केली, कारण की लोक घाबरतात आपण बोलायचं कसं. कारण ज्यांनी सहकार जगवायला पाहिजे होता ते सहकाराचे मारेकरी झाल्यामुळं सहकाराचा अंत आता या ठिकाणी जवळ आलेला आहे. मी विनंती करेल, ज्यांनी अनेक वर्ष सत्ता भोगली या सहकाराच्या नावाखाली, ज्यांनी सांगितलं की आम्ही खरे सहकाराचे वर्षानुवर्ष सत्तेमध्ये राहिले, मी त्यांना सांगेल ह्या गरीब शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणीचं खाण्याचं पाप तुम्ही करू नका. या शेतकरी हा सहकार जगला तर ताठ मानेने हा ग्रामीण भागातला शेतकरी उभा राहणार आहे. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. आता बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेले आहेत, बरेच जण येतात. माझी त्यांना एकच विनंती राहील, आपण सगळे ज्येष्ठ मंडळी आहात, या राज्याचे या देशाचं हित करायचे की नाही ते आपण ठरवणारे आहात. माझी आपल्याला विनंती राहील, हे बॉयलर पेटला किंवा एखाद्या ठिकाणी जो आपण पाहतो आग पेटली, पण आग पेटल्यानंतर त्याचं विझवण्याचं काम पाणी करत असतं. पण पहिल्यांदा असं घडेल या महाराष्ट्रामध्ये आणि गोदावरी खोऱ्यामध्ये की हा जो विझवणारा आहे तोच मुठी पेटून उठेल, पाणी पेटून उठेल. या गोदावरी खोऱ्याचं लक्षात घ्या. पुढच्या 28 तारखेनंतर जर कधी या गोदावरी खोऱ्याचं पाणी जर कधी गेलं तर हा गोदावरी खोऱ्यातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. माझी कळकळीची नेतृत्व करणाऱ्यांना विनंती आहे की हे पाप तुमच्या डोक्यावरती घेऊ नका. आणि जर कधी काही करायचं असेल तर आज इथं महाराष्ट्राचे नेते येणार, देशाचे नेते येणार आहेत. माझी आपल्याला हात जोडून विनंती राहील, जसं कृष्णा खोऱ्यामध्ये तुम्ही त्या संपूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये स्पेशल ड्राईव्ह घेतला, तसं नाशिक, नगर आणि मराठवाडा असा वाद न घालता, आमच्यामध्ये वाद न घालता, आम्हाला एकमेकाच्या विरुद्ध लढायला न लावता हा गोदावरी खोऱ्याचा पाण्याचा प्रश्न जो होऊ घातलेला आहे, जे मेडिगिरीने चुकीचे निर्णय घेतलेले आहे, जे स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी सांगितलं की पश्चिमेचं पाणी जवळजवळ 30-40 TMC पाणी आहे, हे पूर्वेला जर कधी आपण वळवलं तर नाशिक, नगर आणि संपूर्ण मराठवाडा हा सुखी होऊ शकतो, कृष्णेला होऊ शकतं. मग हे गोदावरी ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्यामध्ये 40% महाराष्ट्रातला शेतकरी येतो. महाराष्ट्रातला 40% शेतकऱ्याला उघडे नागडे ठेवून सत्ता मात्र तुमच्या ताब्यामध्ये राहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा 3दा त्रिवार
हात जोडून विनंती करतो, जसा कृष्णा खोऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घेतला, तसा गोदावरी खोऱ्यामध्ये दरवर्षी आम्हाला झुंजत लावण्यापेक्षा नाशिक विरुद्ध नगर 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 नाशिक विरुद्ध मराठवाडा अशी झुंज न लावण्यापेक्षा हा पाण्याचा प्रश्न कसा सुटू शकेल यासाठी प्रयत्न करा. इथं देशाचे अनेक मंत्री येणार आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, बाकीचे सगळे मंत्री येणार आहेत. माझी सगळ्यांना हात विनंती राहील, महाराष्ट्र राज्याचा प्रश्न असल्यामुळं पालकमंत्र्याला विनंती राहील की आपण हा ऐरणीवरती आलेला प्रश्न आहे. पालकमंत्री म्हणून पालकमंत्र्याचं काम असतं पालकत्व घेण्याचं. माझी आपल्याला विनंती राहील की ह्या प्रश्नामध्ये नाशिक नगर आणि मराठवाडा हा गोदावरीचा ज्वलंत पाणी प्रश्न आपण कसा सोडवायचा. कारण की आज आपण पाहतोय की मोठी आकडेवारी सांगितली जाते, तालुक्याला इतके पैसे आले, 3000 कोटी आले. 3000 कोटी आले असते तर हा पाण्याचा प्रश्न एका चुटकीसरशी सरला असता. हा संपूर्ण नाशिक नगर आणि मराठवाडा सुखी झालेला असता. हे बॉयलर जर कधी पुढच्या वर्षी पेटवायचे असतील तर हा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. मी जास्त काही बोलणार नाही. बॉयलर पेटेल, पुढच्या वर्षी काय होतील, या वर्षी ऊस पळवापळी होईल, पेपरवाले बातम्या देतील की बाबा ऊसाची पळवापळी झाली, डोके फोडीफोडी झाली. पण हे झालं कोणावर, हे पाप कोणाच्या पाठी मारायचं हे ते कधी लिहिणार नाही. म्हणून मी सांगतो, हे पाप घडू द्यायचं नसेल तर पेपरवाल्यांनी त्या संदर्भामध्ये लिहिलं पाहिजे की आतापर्यंत शेतकरी एकमेकाचं डोकं फोडत होता, एकमेकाचे भावबंदकी त्या ठिकाणी लागत होती. ही भावबंदकी बंद करायची असेल ते सरकारच्या हातामध्ये आहे. त्यांना मी विनंती करतो, साष्टांग नमस्कार, दंडवत घालून नमस्कार करतो सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने. या गोदावरी खोऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी साष्टांग नमस्कार करतो की हा पाण्याचा प्रश्न बॉयलर आम्ही पेटवला. बॉयलरचा प्रश्न हा मी दुय्यम समजतो, पण पाण्याचा प्रश्न हा जीवन पोट तिडकीचा प्रश्न आहे. हा शेतकरी उद्ध्वस्त होईल. पुढच्या 10 वर्षामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात जास्त आत्महत्या इकडे भागात चाललेल्या आहेत. आत्महत्या थांबायच्या असतील तर गोदावरी खोरे, कारण की असं समजू नका विदर्भातल्या सुद्धा नद्या गोदावरी खोऱ्यातच येतात, त्यांचं सुद्धा गोदावरी खोऱ्याशी कनेक्शन आहे. म्हणून त्याच्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष द्या, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि सहकारामध्ये सहकार टिकवायचा असत तर या सहकारामध्ये आपले राजकीय जोडे, राजकारण असतं तोपर्यंत ठेवायचे. एकदा का आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो आपले सगळे राजकीय जोडे बाजूला काढून ठेवतो, त्याचप्रमाणे सहकाराचं मंदिर आहे. सहकाराचं मंदिर टिकवायचं असत आपले राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या सहकाराच्या मंदिरामध्ये या. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, पत्रकार बंधू आले, सगळे आलेत. आपण, मला वाटतं की हा पुढच्या पिढीने हा 28 नंतर पाणी सुटणार आहे असं सांगितलं येतंय. पण माझी विनंती राहील की त्या अगोदर काहीतरी निर्णय द्या. या शेतकऱ्याला, या गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्याला वाचवण्यासाठी काहीतरी निर्णय द्या. एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि झालं नाही तर पुढच्या लढ्याला तुम्ही सज्ज आहेत की नाही हे तुम्ही सांगा. पुढच्या लढ्याला सज्ज राहा एवढीच विनंती करून माझे लांबवलेलं भाषण संपवतो. जय हिंद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.